कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे बाळा प्लीज, आदित्य बाबांना तुझ्या मदतीची गरज आहे बाळा, चल लवकर चल। मी सांगितलं ना तुम्हाला, हे बघा उगाच माझ्यावर जबरदस्ती करू नका। याच्यात कसली आली जबरदस्ती? चल तू जात कशी नाही बघ। चल चल तू येत कशी नाही ते बाई, पण पास सोड मला। नाही म्हणलं ना नाही येणार मी। नाही म्हणजे बाळा काय करतेस? असं नाहीयेस तू बाळा। हे बघा तुम्ही मला थोडंसं समजून घ्या। माझी बी काहीतरी अडचण आहे, तुम्ही समजून घ्या ना। अगं बाळा काय अडचण आहे मला सांग ना, कोणी काय बोललंय का तुला? आणि बोलला असलं म्हणून काय झालं? आईला मॅडमनी बोलवलंय ना, कुणी काय बोललं असेल तर त्याचा विचारच करायचा नाही। चल हे बघ बाप, मी हे फक्त माझ्या देवी आईसाठी करतेय। देवी आईनी कधी मला बोलवले आणि मी गेले नाही असं झालं आहे का? तेच म्हणतोय मी। आदित्य सरांना तिकडे त्रास होतोय आणि मी घरात शांत बसेन का? थोडासा विचार करा ना तुम्ही। अगं बाळा आम्ही पण तुला तेच सांगतोय ना, तू ऐकत का नाहीयेस बाळा? हे बघ तुझ्या देवी आईनं ना तुझ्या मदतीची खूप गरज आहे बाळा। हवं तर तुला कामावर येऊ नकोस, ते मालक आहेत आणि आपण नोकर आहोत, आणि आपले मालक अडचणीत असताना त्यांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे की नाही? हो की नाही बाळा? चल भर चल भर। पारू पारू काय झालं अगं? मी तुला बोलवायला आले। मी नाही येऊ शकत। कारण ते दामिनी मॅडम मी तुमची शपथ। हे बघ पारू, मी जास्त नाही बोलणार, मी तुला जबरदस्तीही नाही करणार, पण आज आदित्यला बरं करण्याची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवते। आज आदित्यला किर्लोस्कर घराला तुझी गरज आहे। माझा राग त्याच्यावर नको काढूस पारू। घरातले सगळेजण खूप प्रेम करतात तुझ्यावर, मला माहिती आहे। आज मी तुझ्या समोर अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणून नाही, तर एक आई म्हणून उभी आहे। मी तुला विनंती करते, माझ्या मुलाला बरं कर, बाकी तुझी मर्जी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।